नमस्कार मंडळी. हय ना, शेंगदाणे, काळे तीळ, सफेद तीळ घेतलंय 1.5 वाटी असत. आज ना बिना पाकाचे छान असे लाडू बनवतोय. एकाच एक प्रमाणा म्हणजे 1:1. 1 वाटी जर असा शेंगदाणे तर 1 वाटी गूळ या प्रमाणात घ्यायचे. पहिले शेंगदाणे बघा हय मस्त असे भाजून घेतोय. एकदम छान असे भाजून घ्यायचे. आता हय सफेद तीळ आणि काळे तीळ पण एकदम छान असे भाजून घेतंय बघा. आणि दोन्ही शेंगदाणे आणि तीळ पहिल्यांदा थंड करून घेतोय आणि मिक्सरला बघा असे बारीक असे ना एकदम वाटायचे, जर अशी भरड करायची म्हणजे त्याचे लाडू पण मस्त होतात. आणि हे सगळे गुठळे मोडून घेतलंय. लाडवासाठी ना ह्या हय चिकट गुळ घेतलंय. चिकट गुळाचे लाडू एकदम भारी असे बनतात. पहिल्यांदा ना गुळ ह्या मिश्रणात चांगलं असं मिक्स करून घेतंय. गुठळे असतील ना तर सगळे असे ना मोडून घेतंय बघा. गुळ ह्यो कापून घेतलेलो त्यामुळे बारीक बारीक गुठळे खैखर रवतात. आणि त्याच्यामुळे ना हे परत एकदा मिक्सरला फिरवून घेतोय आणि त्याच्यात वेलची पण टाकतोय म्हणजे ती सुद्धा सोबतच एकदम बारीक होऊन येतली. आणि ह्या मिश्रण बघा एकदम रेडी झालेला छान असा. आता पटापट ना ह्याचे लाडू वळून घेते बघा. एकदम झटपट वळले जातात, काय अशी मेहनत नाही. पाकाचे लाडू बनवताना जरा गरमागरम असताना वळूचे लागतात, हात पण भाजतात, पण हे का तो कायच त्रास नाही अजिबात. त्यामुळे हे लाडू सुद्धा खाव खूप छान असत आणि एकदम पौष्टिक पण असत बघा. सगळे लाडू पटपट वळून घेतले हय. चला हय बघा आपले झटपट एकदम पटापट शेंगदाण्याचे लाडू रेडी झालेले आहेत आणि खूपच छान दिसतात आणि पौष्टिक पण तेवढेच असत. चला तर मग मंडळी, आपले छान असे शेंगदाणा तीळ लाडू एकदम झटपट, अजिबात काय त्रास नाही करू, रेडी झालेले आहेत. रोज सकाळी शेंगदाणे आणि गूळ खाण्यापेक्षा ह्यो एक लाडू नक्की खाऊन बघा आणि रेसिपी आवडली तर नक्की करून बघा. धन्यवाद.